तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जीके प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे ही रिक्वेस्ट आहे. आणि या चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला तर सबस्क्राईब जरूरच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. आणि या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय आपल्याला कुठेच नाही जायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, यंग वॉरियर ही मोहीम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? यंग वॉरियर ही मोहीम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोविडशी संबंधित असलेली यंग वॉरियर ही एक प्रसिद्ध मोहीम बनलेली आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर पाहूया. यंग वॉरियर ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केलेली आहे? यंग वॉरियर ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजे यंग वॉरियर ही जी मोहीम आहे ती युनेस्को आणि भारत या दोघांनी सुरू केलेली एक प्रसिद्ध मोहीम बनलेली आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी ग्रीन दिल्ली हा ॲप खालीलपैकी कोणी लॉन्च केलेला आहे? ग्रीन दिल्ली हा ॲप खालीलपैकी कोणी लॉन्च केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ग्रीन दिल्ली हा जो ॲप आहे मित्रांनो, तो अरविंद केजरीवाल यांनी एक लॉन्च केलेला प्रसिद्ध ॲप बनलेला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी सियाचीन ग्लेशियर हा वाद कोणत्या 2 देशादरम्यान चालू आहे ते सांगायचं आहे. सियाचीन ग्लेशियर हा वाद कोणत्या 2 देशादरम्यान चालू आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. भारत पाकिस्तान या 2 देशादरम्यान सियाचीन ग्लेशियर हा एक वाद चालू झालेला आहे. पुढचा प्रश्न, लाल बाल पाल हे अतिशय प्रमुख नेते कोणत्या पार्टीशी संबंधित आहेत? लाल बाल पाल हे अतिशय प्रमुख असलेले नेते कोणत्या पार्टीशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लाल बाल पाल हे अतिशय प्रमुख असलेले नेते काँग्रेस पार्टीशी संबंधित असलेले 3 नेते बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन हा साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, चांदोली अभयारण्याला राष्ट्रीय उद्यान असे कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेले आहे? चांदोली अभयारण्याला राष्ट्रीय उद्यान असे कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 2007 या वर्षी चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणकोणत्या वनौषध्या आहेत ते सांगायचं आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या वन औषधी उपलब्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये वरीलपैकी सर्वच म्हणजे या ठिकाणी कडुलिंब, आवळा, शिकाकाई हे ज्या सर्व वन औषधी आहेत ते चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये उपस्थित असलेल्या वन औषधी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणकोणते प्राणी पाहाव्यास मिळत असतात? चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणकोणते प्राणी पाहाव्यास मिळतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे बिबट्या, वाघ, अस्वल हे जे सर्व प्राणी आहेत ते चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहाव्यास मिळणारे एक प्राणी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातले कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे उद्यान आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातले कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे उद्यान आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. एक प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे. काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलेले असते. पुढचा प्रश्न, चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सरहदीवर आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सरहदीवर आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते महाराष्ट्रातील एकूण 4 जिल्ह्याच्या सरहदीवर स्थित झालेले आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची कॉम्पॅक्ट टेस्ट घेऊन आलेली आहे, जी आपल्याला राज्यसेवेच्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची असणारी टेस्ट आहे. या टेस्टमध्ये सहभागी घेणाऱ्या 50 विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अलग अलग प्रकारचे बक्षिसे मिळणार आहेत, जसे की JBL हेडफोन, गुगल मिनी होम आणि अशाच प्रकारची अतिशय महत्त्वाची बक्षिसे 50 लकी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. आणि तसेच या टेस्टमध्ये जो विद्यार्थी भाग घेईल त्यापैकी लकी विद्यार्थ्याला 10 लाख प्लस रुपयाची स्कॉलरशिप मिळू शकते. मित्रांनो, ही टेस्ट लाईव्ह राहणार आहे. 60 मिनिटाची टेस्ट राहणार आहे, ज्यामध्ये आपल्याला 50 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. आणि मित्रांनो, ही जी टेस्ट आहे अनअकॅडमी ॲपवर 21 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता होणार आहे.
आणि मित्रांनो, या टेस्टमध्ये जे विद्यार्थी भाग घेतील आणि रँक 1 मध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना एका वर्षाची MPSC प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि रँक 2 म्हणजेच 2 ते 10 पर्यंत जे विद्यार्थी येतील त्यांना 75% स्कॉलरशिप मिळेल आणि रँक 11 ते 50 मध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना 50% स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. आणि शेवटी रँक 51 ते 100 मध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना 29% स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि या टेस्टमध्ये सहभागी होत असताना आपल्याला एक्झाम 10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामुळे आपल्याला 10%चं डिस्काउंट मिळेल. आणि या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, आपण जाऊन चेक करू शकता. तर पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किंवा शहरात केली होती? पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या शहरात केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना जी आहे ती महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी केलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा जो सत्याग्रह आहे तो महाराष्ट्रातील महाड या ठिकाणी केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणाकोणामध्ये झाली होती ते सांगायचं आहे. प्लासीची लढाई खालीलपैकी कोणाकोणामध्ये झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सिराज उद्दौला आणि इंग्रज या दोघांमध्ये प्लासीची लढाई ही झालेली होती. पुढचा प्रश्न, कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर कोणते शहर वसलेले आहे? कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते एक शहर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर जालना हे शहर किंवा जिल्हा 1 वसलेला आहे. पुढचा प्रश्न, ऊस उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? ऊस उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारत हा जो देश आहे तो ऊस उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, तंबाखू उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? तंबाखू उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अमेरिका हा जो देश आहे तो तंबाखू उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, तंबाखू उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागत असतो? तंबाखू उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तंबाखू उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये 4था क्रमांक एकूण लागलेला आहे. पुढचा प्रश्न, ताग उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? ताग उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बांगलादेश हा जो देश आहे तो ताग उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट असे कोणत्या शिखराला संबोधले जात असते? महाराष्ट्रातील एव्हरेस्ट असे कोणत्या शिखराला संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कळसुबाईचे शिखर यास महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासन कोणत्या शहरामध्ये भाषा भवन बांधणार आहे? महाराष्ट्र शासन कोणत्या शहरामध्ये भाषा भवन हे बांधणार आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. महाराष्ट्र शासन मुंबई या शहरामध्ये एक भाषा भवन बांधणार आहे. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे कितवे उपपंतप्रधान बनले होते? सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे कितव्या क्रमांकाचे उपपंतप्रधान होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिल्या क्रमांकाचे उपपंतप्रधान बनलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी ढगांचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जात असते? ढगांचा वेग मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नेफॉमीटर जे आहे मित्रांनो ते ढगांचा वेग मोजण्याचे एक एकक बनलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रयोगशाळेत सर्वप्रथम तयार करण्यात आलेली सेंद्रिय पदार्थ खालीलपैकी कोणता आहे? प्रयोगशाळेमध्ये सर्वप्रथम तयार करण्यात आलेला सेंद्रिय पदार्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. युरिया हा जो पदार्थ आहे मित्रांनो तो प्रयोगशाळेत सर्वप्रथम तयार करण्यात आलेला एक सेंद्रिय पदार्थ बनलेला आहे.
पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या नावामध्ये राष्ट्रीय हा शब्द लावण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या नावामध्ये राष्ट्रीय हा शब्द लावण्यात आला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या नावामध्ये राष्ट्रीय हा जो शब्द आहे तो लावण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर कोणता देश स्वच्छ ऊर्जेच्या संदर्भामध्ये एक आदर्श देश बनलेला आहे. खालीलपैकी कोणता देश स्वच्छ ऊर्जेच्या संदर्भामध्ये एक आदर्श देश बनला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जगामधील भारत हा जो देश आहे तो स्वच्छ ऊर्जेच्या संदर्भामध्ये एक आदर्श देश बनलेला आहे. तर पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी कोणता दिवस राज्य मतदान दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. खालीलपैकी कोणता एक दिवस राज्य मतदान दिवस म्हणून साजरा केला जात असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1 जुलै हा जो दिवस आहे तो राज्य मतदान दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील नागपूर हा जो जिल्हा आहे तो संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेला एक जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, रत्नागिरी या जिल्ह्यातील चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वशिष्ठ नदीकाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण हे प्रसिद्ध शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. नायडू ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. नायडू ट्रॉफी बुद्धिबळ या खेळाशी संबंधित असलेली एक प्रसिद्ध ट्रॉफी आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी खेतान ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेली ट्रॉफी आहे. खेतान ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेली ट्रॉफी आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बुद्धिबळ या खेळाशी संबंधित असलेली खेतान ही एक प्रसिद्ध ट्रॉफी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये खवा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले जिल्हा कोणता आहे. महाराष्ट्रामध्ये खवा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील अहमदनगर हा जो जिल्हा आहे तो खवा उत्पादनासाठी अग्रेसर असलेला एक जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, भुईमुगाच्या शेंगा खालीलपैकी कोणत्या भागावर किंवा कोणत्या ठिकाणी येत असतात. भुईमुगाच्या शेंगा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येत असतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जमिनीमध्ये ह्या भुईमुगाच्या शेंगा हा येत असतात. पुढचा प्रश्न, सामाजिक न्याय दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणाचा जन्मदिवस साजरा करण्यात येत असतो. सामाजिक न्याय दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणाचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सामाजिक न्याय दिन म्हणून या ठिकाणी राजश्री शाहू महाराज यांचा एक जन्मदिवस साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, पोलीस स्मृती दिवस या दिवसाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते ते सांगायचं आहे. पोलीस स्मृती दिवस या नावाला किंवा या दिवसाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पोलीस स्मृती दिवस या दिवसाला दुसऱ्या पोलीस हुतात्मा दिवस या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रध्वज यावरील क्रमवारी रंग कोणकोणते आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतीय राष्ट्रध्वज यावरील क्रमवारी रंग कोणकोणते आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. केसरी, पांढरा, हिरवा असे जे रंग आहेत ते भारतीय राष्ट्रध्वजावरील एक क्रमवारी रंग आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी टॅबो मठ हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे एक पवित्र स्थान आहे. टॅबो मठ हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे एक पवित्र स्थान आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. टॅबो मठ हे जे स्थान आहे ते बौद्ध धर्माचे एक प्रसिद्ध स्थान बनलेले आहे. पुढचा प्रश्न, टॅबो मठ हे खालीलपैकी बौद्ध धर्माचे पवित्र स्थान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. टॅबो मठ हे बौद्ध धर्माचे पवित्र स्थान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. टॅबो मठ हे बौद्ध धर्माचे पवित्र स्थान भारतातील हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित झालेले आहे.
पुढचा प्रश्न या ठिकाणी सिमेंट उद्योगामध्ये आवश्यक असणारा कच्चा माल खालीलपैकी कोणकोणता असतो ते सांगायचं आहे. सिमेंट उद्योगामध्ये आवश्यक असणारा खालीलपैकी कच्चा माल कोणकोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच चिकणमाती आणि चुनखडी हा जो कच्चा माल आहे तो सिमेंट उद्योगामध्ये अत्यंत आवश्यक असणारा कच्चा माल बनलेला आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. आणि अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचा आहे. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.